आणि त्यानंतर वावलोली गावचे सर्व ग्रामस्थ सर्वांना विनंती असेल की आपण यायचं या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर बाजारपेठचे देखील सर्व पाठीराखे कोणी ग्रामस्थ असतील त्यांनी देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर मॅचला होईल सुरुवात. कर्जत बाजारपेठ टॉस जिंकून खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करतीये. पहिल्या सत्रामध्ये आजच्या दिवस रात्रीतील पहिली मॅच आपण पाहतोय. कर्जत बाजारपेठ टीम 12वा प्रतिनिधी गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. विशाल. पहिलं षटक P1चं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. विशाल जबाबदारीचं षटक खऱ्या अर्थानं हाताळण्यासाठी त्याच्यावरती अंपायर सांगतात मॅच ऑन. पहिला चेंडू आखूळ टप्प्याचा, त्याच्यावरती हा पुलचा फटका जातोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे योगेश कांबेरेंच्या बॅट मधून आलाय. या सुरुवातीच्या चेंडूवरती पहिला षटकार. इरादे स्पष्ट केलेत. तर षटकार हॅट्रिक साठी खऱ्या अर्थानं सुभाषजी मोडक साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा चेंडू आला वाईट. अव्वंतरची धाव एक्स्ट्राची रन धावफलकामध्ये ऍड केली जाते. 7 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. पुनश्च त्याच रिझन मध्ये, परंतु हा फटका अगदी पाहतो ना आपण मिडल आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतंय. इथे मात्र फंबल आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच जिथे कोणतीही धाव आपल्याला पाहायला गेलं तर मिळाली नसती, परंतु तिथून जर पाहताय तर एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. व्यवस्थित बाटवरती चेंडू आला नाहीये. अगदी त्याच रिझन मध्ये, फाईन लेग रिझन मध्ये हा फटका सजवायचा होता. वेकंड एरिया होती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी. तिथून आपण पाहतोय फक्त एक धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1च्या साह्यानं 8. विशाल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. हा फटका चांगला आहे. यावेळी कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप कव्हरच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रोशनच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. स्टार्ट देत असताना सलामीची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. योगेश कांबेरे आणि त्यांच्या समवेमध्ये रोशन मोडक. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. जोरकस अपील करण्यात आली. अंपायर सांगतायत नोट आउट. डॉट बॉल आला. हा चांगला चेंडू होता खऱ्या अर्थानं. पुढे टाकला होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. पायावरती चेंडू जाऊन आदळला आणि डॉट बॉल आला. चांगली सुरुवात, चांगली मॅच खऱ्या अर्थानं. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते डे नाईटच्या स्पर्धेमध्ये. जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये आजच्या दिवसातील ही पहिली मॅच. हा फटका देखील चांगला आहे. चेंडूला अगदी काढलाय कव्हर मधून, सुई मधून धागा ओवावा असा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. गोलावरती पहिलं षटक प्रगती पथावरती आहे P1चं. विशाल डावखुऱ्याचा गोलंदाज. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर डावखुऱ्याच्या गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो आणि तो आता कुठेतरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आक्रमक खऱ्या अर्थानं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये वावलुले टीम कडून. हा फटका देखील पुलचा फटका. पूल ठरतोय इथे सक्सेसफुल, पॉवरफुल. रोशन मोडक ठोकतोय आणखीन एक षटकार.
एक षटकाचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलोय 22 वरती. बिनबाद 22 या धावसंख्येवरती प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करतीये जय भवानी वावलोली टीम. चांगला स्टार्ट आपल्याला टीमला देत असताना फ्लाइंग स्टार्ट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा खऱ्या अर्थानं दोन्हीही बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत दुसरं षटक घेऊन आलाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी खऱ्या अर्थानं अनिकेत वरती सोपवली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 22. सॅकिंग षटकार हॅट्रिक साठी आमचे सन्माननीय सुभाषजी मोडक साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण वावलोलीकर खऱ्या अर्थानं आज आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झालाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी क्रीजचा पुरेपूर वापर. चेंडू हवाई सफर चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड स्लॉंग ऑनला क्लिअर करतोय. येतोय आणखीन एक षटकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते वावलोली टीम कडून. यावेळी अगदीच मन बोलवलं होतं. स्विच हिटचा फटका खेचायचा होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय आणखीन एक चौकार. कर्जत बाजारपेठ ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा अगदी विकेटच्या मागे आले त्यानंतर जागा बनवली. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक येतोय योगेश कांबेरे यांच्या बॅट मधून. षटकारानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 वरती. फक्त चौकार आणि षटकाराची इथे मात्र भाषा बोलली जाते. प्रथम बॅटिंग करत असताना वावलोली टीम कडून रोशन मोडक आणि योगेशजी कांबेरे यांच्या माध्यमातून लोअर फुल टॉस. पुन्हा स्विचचा फटका पाठीमागच्या दिशेला. फ्लाइंग स्लिप इथे मात्र चुकी करतोय. आणखीन एक येतोय चौकार. आणखीन एक चौकार येतोय. या चौकार निश्चित धावसंख्या आता जाऊन पोहोचते 42. पुनश्च त्याच रिझन मध्ये टार्गेट करायचं होतं. अगदी सफल झाले होते. पाठीमागच्या बाजूला आले. यस्टनच्या मागून हा फटका खेचायचा होता. इथे मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा कालावधीनंतरचा हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच नेवाली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिंपलोली. हा फटका खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला मात्र खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू एकच धाव मिळेल. अनिकेत वरती देखील आक्रमण पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय ना की एकंदरीत झालेली वावलोली टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 43. वैयक्तिक जर का आपण दोन्ही फलंदाजाचा विचार करायला गेलो तर योगेश कांबेरे खेळतायत 8 चेंडू आणि 28 धाब्यांवरती आणि योगेश मोडक रोशन मोडक 4 चेंडू आणि 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. कमालीची बॅटिंग आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळतीये जय भवानी वावलोली टीम कडून. चांगला स्टार्ट खऱ्या अर्थानं मिळवून देत असताना सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळतीये. जबाबदारीनिशीर मैदानामध्ये उतरलेत आणि त्या जबाबदारीनं मैदानावरती खेळ करतायत. अटॅकिंग बॅटिंग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज सुयश गोलंदाजीसाठी आले 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन. आता इथून गोलंदाजांवरची जबाबदारी देखील वाढली गेली आहे कारण की तब्बल 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं ना तर 43 ही धावसंख्या धावफलकावरती विदाऊट लॉस आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डे नाईटची ही स्पर्धा
जिल्हा प्रमुख चषक 2024. पुनश्च आपण पाहतोय फिरून मारण्याचा प्रयत्न, लॉंग लेग रिजनला टार्गेट करायचंय, अगदी यष्टनच्या मागे येऊन हा फटका सजवायचा होता, इथे मात्र अपयश येतोय. डॉट बॉल आला. पहिला चेंडू आपण पाहतोय श्रेयसचा डॉट बॉल. स्विचिटचा फटका, शतरक्षक आहे परंतु बनेल दर्शक. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय आणखीन एक चौकार. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती. कमालीची बॅटिंग योगेश कांबेरे. पुन्हा स्विचिट, त्या फटक्यासाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. थोडस फंबल जरूर झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंड झोन कडे होते परंतु पोहोचले जातात. 2 धावा इथे मात्र चित्याच्या चपळाईनं कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली या दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59, 49 विदाउट लॉस. यावेळी स्वीप केलाय, वेकंड एरिया आहे त्या ठिकाणी, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग लेग रिजन मध्ये, येतोय आणखीन एक चौकार. कंप्लीट होतोय. 53 धावा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 13 चेंडू आणि 39 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत योगेश कांबेरे. कमालीची बॅटिंग, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. सलामीला आलेत आणि अगदी हा फुलटॉस, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला चुकी झाली आहे, झेल ड्रॉप झाला. सोपा झेल होता, झेल कॅरी करणं गरजेचं आहे, इथून मात्र झेल ड्रॉप झाला. धाव संख्या अगदी वेगानं वाढते. हा खऱ्या अर्थानं गोलंदाजानं इथे संधी उपलब्ध करून दिली होती परंतु इथून झेल झालाय ड्रॉप. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55. वैयक्तिक आपण पाहतोय 13 चेंडू 39 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत योगेश कांबेरे आणि 5 चेंडू आणि 15 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय रोशन मोडक. कमालीची बॅटिंग, पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतीये. 55 धावी संख्येची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. डे नाईटची ही स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024 त्याचा हा थरार आपण पाहतोय. पहिली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. वावलुली विपक्ष कर्जत बाजारपेठ. अच्छा दिवस रात्रीतील ही पहिली मॅच. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये. आमच्या अगदी समवेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये चैतन्य भोईर जोडले गेलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आमच्या अंपायर खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आमचे मनीषजी दाभाडे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्वॉप्टॅनने हा फटका खिचून काढलाय, एक सिंगल घेतली आहे. रोशनला माहिती आहे आपला साथीदार खऱ्या अर्थानं अगदी आक्रमक झालाय, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. अशा वेळी मला या मैदानावरती शांत राहणं खूप गरजेचं आहे आणि संयम दाखवला गेला. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते वावलुली टीम कडून. हा फटका देखील अगदी हलवरपणे खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली. चौदा चेंडू आणि 41 धाब्यांवरती स्विचिटचा फटका, तो देखील ठरलाय सक्सेसफुल. चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, थर्ड मॅन रिजन मधून, येतोय चौकार.
62 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ इथून संपन्न झाला. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 15 चेंडू आणि 45 धावसंख्येवरती खेळत होते. हा ठोकलाय षटकार आणि इथं अर्धशतक कंप्लीट झालाय. योगेश कांबरे यांचं एकदा बॅट उंच करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकार. अडुसष्ट धावा धावफलकावरती. वैयक्तिक आपण पाहतोय 51 या धावसंख्येवरती खेळतायत. अर्धशतक कंप्लीट झालंय. जिल्हा प्रमुख चषक 2024 मधलं पहिलं अर्धशतक ठोकलाय योगेश कांबेरे यांनी. स्विच हिट केलाय. थर्ड मॅन रिझन वेकंड एरिया आहे त्या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे. आणखीन एक येतोय चौकार. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या खऱ्या अर्थानं आपण पाहताय जय भवानी वावलोली या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी कमी गतीनं टाकला होता. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. अंपायर सांगतात वाईट बॉल आहे. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. तर योगीजी कांबेरे यांच्या अर्धशतकासाठी आमचे सन्माननीय राजेशजी मोडक साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथं बाडीला स्पर्श. विकेट किपरकडे चेंडू रवाना झालाय. तिथून मात्र झेल कंप्लीट झाली आहे आणि पहिली विकेट अगदी शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीत झालेली वावलोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 74. म्हणजे 75 धावांचं टार्गेट असेल ते कर्जत बाजारपेठ या टीम समोर. येणारी 24 चेंडू आणि 74 धाव्यांचं 75 धाव्यांचं टार्गेट असेल. नेवाली टीमचं संघनायक आणि पिंपलोली टीमचा संघनायक आपणास विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय. मी दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. नेवाली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिंपलोली. पिंपलोली संघाचा संघनायक येथे उपस्थित आहे. मी नेवाली संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहेत. खऱ्या अर्थाने इनिंग ब्रेक झाला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 74 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 75 धाब्यांचं टार्गेट कर्जत बाजारपेठ टीम समोर आता आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठं टार्गेट आहे खऱ्या अर्थानं. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा प्रमुख चषक 2024 मधील आजचा तिसऱ्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या जय भवानी वावलोली टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण वावलोलीकर अगदी मैदानाच्या चारही बाजूने आपल्या टीमला खऱ्या अर्थानं सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं कुठलीही स्पर्धा असो वावलोलीकर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले जातात. त्या सर्व प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो.
नेक्स्ट मॅच साठी मी पुनश्च एकदा नेवाली टीमला विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉस साठी. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहताय अनिकेत आणि त्याच्या समूहामध्ये फलंदाज भावेश. पहिलं षटक P1 घेऊन आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन पहिलं षटक घेऊन आलाय. समोर आपण पाहतो अनिकेत. पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, पकडली जाईल झेल. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट धनराज कांबेरेला. अनिकेत इथून परततोय. पहिल्या चेंडूवरती विकेट. खऱ्या अर्थानं 75 धाब्यांचं भलं मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाला पार करत असताना मोठ्या फटक्यांची गरज होती आणि खऱ्या अर्थानं P1च्या षटकाचं त्याला पुरेपूर खऱ्या अर्थानं इथं संधी घ्यायची होती आणि तिथे मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. डावखुऱ्याचा हा फलंदाज इथे मात्र पाहतोय एक टप्प्या अखेर चेंडू नेवाली संघ. मी आपल्याला वारंवार कॉल देतोय. आपण जर का इनिंग संपायच्या आत इथे दाखल झाले नाही तर आपल्याला 2 धाब्यांची पॅनल्टी इथे असेल. आयोजकांकडून आमच्यापर्यंत आता ही सूचना येते. इथे झेल ड्रॉप झाला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, चौकार आला. त्यानंतर आपण पाहतो ना इनफिल्डला कव्हर करायचं होतं परंतु इथे फटका फसला होता. क्षेत्ररक्षकाने इथून झेल ड्रॉप केला. एक धाव निश्चितच धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक आता जाऊन पोहोचले 1च्या साह्यानं आपण पाहताय 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धनराज चांगली गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला आहे. यावेळी अगदी कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल चेंडू एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. टीम कडनं आपल्याला पाहायला मिळत होती तशी सुरुवात आता करत असताना कर्जत बाजारपेठ परंतु यावेळी डॉट बॉल आला. हा वेगानं टाकला होता चेंडू. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, त्याच्याकडे एक नॅचरल स्विन आहे. पडल्यानंतर एक अँगल क्रिएट होतो आणि त्या अँगलने खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असतो. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं षटक आहे. 2च क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो ना सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतात. अशा वेळी जबाबदारी असते. यावेळी कट केला अगदी आपण पाहतोय पॉईंट रिजन मध्ये त्या ठिकाणी शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पहिलं इथून झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 वरती. 1 बाद 10 ही धावसंख्या 75 धावांचा पाठलाग करत असताना कर्जत बाजारपेठ या टीमची आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट अगदी लवकर इथून मात्र गमावली आहे कर्जत बाजारपेठ टीमनं आणि 75 धाव्यांचा पाठलाग करत असताना थोडीशी आता इथून मोठे फटके खऱ्या अर्थाने निश्चितच कन्वर्ट करावे लागतील. आता भावेश आणि श्रेयस खऱ्या अर्थानं संघाला सावरण्याचं काम करतायत. इथून त्यांना मात्र या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे. 75 धावे संख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात धनराज कांबेरेने. दुसरं षटक आलाय घेऊन अमोल मोडक. दुसऱ्या षटकाची जबाबदारी अमोल मोडक वरती सोपवण्यात आली आहे.
फार चांगली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. दिवस रात्री मधील ही पहिली मॅच आपण पाहतोय. यावेळी अगदी लॉप केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकच धाव. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. या धावसंख्येचा जर का पाठलाग करायचा असेल ना तर आता इथून तुम्हाला मोठे फटके कन्वर्ट करावेच लागतील. फलंदाज इथून बाद. बाटला चेंडू ब्रश झालाय. विकेट किपरने पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट. श्रेयस डावकर आताचा फलंदाज ज्यानं 2 चौकार लगावले होते तो देखील माघारी फिरलाय. श्रेयस देखील बाद झाला. जे खऱ्या अर्थानं कर्जत बाजारपेठ टीमसाठी आशेचं किरण होतं. ज्यानं 2 चौकार आणले होते. 75 धावांचा पाठलाग करत असताना असं वाटलं होतं की पाठलागाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे, परंतु तो देखील बाद झाला. परंतु सलामीला गेलेला भावेश अजून मैदानावरती आहे आणि राकेश आता त्याच्या साथीला खऱ्या अर्थानं मैदानामध्ये दाखल झाला. हा देखील फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडली जाते झेल. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट. राकेश देखील परतला. जी खऱ्या अर्थानं वावलेली टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, मोठी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना समोरच्या टीमवरती दबाव टाकण्याचं काम करतायत. अक्षरशः बांधून ठेवला. 75 धावांचा पाठलाग करत असताना टीम कर्जत बाजारपेठला इथे डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट अगदी पाहतो आपण. लॉंग ऑन रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव इथून कंप्लीट केली जाईल. चला, नेवाली टीमचा देखील संघनायक इथे उपस्थित झालाय. पिंपलोली टीमचा संघनायक देखील इथे उपस्थित आहे. दोन्ही टीमला मी विनंती करतो की आपण टॉस साठी या. तर आमचे सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नेवाली विपक्ष पिंपलोली या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. चौदा धावा धाव फलकावरती. या चेंडूवरती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. नेवाली विपक्ष पिंपलोली या 2 टीम मध्ये टॉस केला जातोय. आमचे सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता. त्याला खणून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूची फील्ड केली गेली. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं देखील इथून समाप्त झालं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 7च्या सरासरीनं 14 धावा धाव फलकावरती थांबवलंय खऱ्या अर्थानं कर्जत बाजारपेठ टीमला. वावलुली टीमनं बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना आघाडीचे 2 गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. या षटकामध्ये धावा आल्या 4 आणि खऱ्या अर्थानं 2 विकेट देखील मिळवले अमोल मोडकनं. कमालीची गोलंदाजी. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मला वाटते कल्पेश आलाय गोलंदाजीसाठी. हा देखील चांगला गोलंदाज आहे. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे देखील आहे आणि त्याला तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली आहे. नवीन खऱ्या अर्थानं खेळाडू सातत्याने दरवर्षी आपण पाहतो वावलुली टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी देखील आपण पाहतोय कल्पेश एक नवीन गोलंदाज, परंतु कामगिरी देखील त्याची तशी राहिली आहे संपूर्ण या धावसंख्या आपण पाहतोय 14.
पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, सिंगल डबलला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं जातं. धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या फटक्यांची गरज आहे खऱ्या अर्थानं. इथून तुमच्या समोर धावसंख्येचा उच्चांक आहे आणि ते पार करायचं असेल ना तर मोठे फटके जरूर मारावे लागतील. आता तुम्हाला इथून तुम्हाला स्वतःला सिद्ध जरूर करावं लागेल. कमी गतीनं व्हेरिएशन आणली या चेंडूवरती. बॅक ऑफ द हँड, अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू, परंतु पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या बाजूने निघाला आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची खऱ्या अर्थानं. चांगला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे, युवा टॅलेंट आहे खऱ्या अर्थानं. वावलुली टीमचं चांगली कामगिरी करतोय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. यावेळी स्विंग अँड मिस, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे वावलुली टीम कडून. अगदी बॅटिंग करत असताना योगेश कांबेरे यांच्या बॅटमधून अर्धशतक देखील आपण पाहितलं आणि आता गोलंदाजी करत असताना अक्षरशः बांधून ठेवलाय. फुलर लेनचा चेंडू पुढे येऊन खेळलेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. 16 धावा, एक सिंगल आली आहे. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे कल्पेशची देखील. तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत फेकले, 2च धावा खर्च केल्यात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रेशराईज झाली आता कर्जत बाजारपेठ टीम. खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या होती. सुरुवात जे सलामीचे फलंदाज आहे ना त्यांनी स्टार्ट जर का मिळवून दिला असताना टीमला तर ही धावसंख्या देखील सोपी वाटली असती, परंतु अगदी आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. आणखीन एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा, ब्रह्मास्त्र वापरला इथे. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 2. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी साकारली गेली. अगदी आपण पाहतोय तिन्ही गोलंदाजांकडून. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आपण पाहतोय 10, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 4 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2. चौथं षटक घेऊन आला नयन मुंडे, हा देखील युवा गोलंदाज आहे. पहिला चेंडू, बॅटीची कडा, फलंदाज झालाय बाद. आणि प्रथम क्षेत्ररक्षण हा ड्राईव्ह केलाय चेंडूला अगदी कव्हर मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. माफी असावी, पिंपलोली टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. तर नेवाली टीमला मी विनंती करेन की आपले 11च्या 11 खेळाडू अगदी समालोचन कक्षाच्या समोरून मैदानामध्ये दाखल होतील. विकेट आली आहे. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. चला नेवाली टीम, आपण समालोचन कक्षाच्या अगदी समोरून मैदानामध्ये दाखल व्हायचंय जशी ही मॅच संपेल. आणि पिंपलोली टीम, आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जे खेळाडू कक्ष आहे तिथे येऊन बसायचंय. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी नयनची देखील आपल्याला पाहायला मिळतीये.
पहिली मॅच खऱ्या अर्थानं कर्जत बाजारपेठ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय ना की वावलोली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं पार्थ एंटरप्राइजेसचे मालक मोहन भोईर यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं हे क्रीडांगण बनवण्यासाठी त्यांनी JCBची मोफत सुविधा खऱ्या अर्थानं आयोजकांना मिळवून दिली. ते आमचे मोहनजी भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. पार्थ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मोहनजी भोईर. आणखीन एक विकेट पाहायला मिळते. विकेटची पडझड खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. कर्जत फक्त पार्टीचे मेंबर देखील आहेत, कारण की फक्त पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला या चमचमत्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्यात. मी पुनश्च एकदा नेवाली टीमला विनंती करेन की आपलं सर्व खेळाडू हे समालोचन कक्षाच्या समोरून मैदानामध्ये दाखल होतील याची नोंद घ्या. नेवाली टीमचे सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या समोरूनच मैदानामध्ये दाखल होतील हे लक्षात घ्या. या मॅच मध्ये आपण पाहतोय वावलोली संघ विजय झाला. कॉंग्रॅच्युलेशन वावलोली टीम. हार्ड लक आपण पाहतोय कर्जत बाजारपेठ टीम. तुम्हाला पुढच्या वाटचाली